मंडळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राजकीय वर्तुळात वेगानं बदल व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबर कार्यकर्त्यांकडून आणि लोकांकडून अजितदादांच्या मृत्यूबाबत अनेक शंका देखील उपस्थित होत आहेत. या शंकांना केंद्रस्थानी ठेवत अजितदादा जिवंत आहेत आणि ते परत येतील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत. राजकारणात सुरू असलेलं हे वातावरण आता चर्चेचा मोठा भाग झालंय. म्हणूनच अजितदादा जिवंत आहेत असं का म्हटलं जातंय आणि या चर्चेला खरंच काही तथ्य आहे का, याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी निशा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या 4 व्यक्तींचा 28 जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागले. याबाबत दररोज नवीन माहिती समोर येते. त्यांच्या अपघातावर अनेक नेते, पदाधिकारी आणि सामान्य लोकांकडूनही संशय व्यक्त केला जातोय. त्याचबरोबर आता हा संशय एका विश्वासात बदलताना दिसतोय आणि तो म्हणजे अजितदादा जिवंत आहेत. यानुसार दादा जिवंत आहेत असं म्हणण्याची चर्चा सुरू झाली ते विमानात असणाऱ्या व्यक्तींपासून. डीजीसीएने अपघातात मृत्यू झालेल्या 6 व्यक्ती आहेत असं सांगितलं होतं आणि तशा बातम्याही माध्यमांमध्ये दिसत होत्या. मात्र त्यानंतर अपघातात मृत्युमुखी पडलेले 5च व्यक्ती असल्याचं समोर आलं. याचबरोबर अजितदादांच्या विमान अपघातापूर्वी विमानातून कुणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत होतं असं मला सांगण्यात आलंय, असा दावा अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी केला. अमोल मिटकरी यांनी अकोल्यातल्या सभेमध्ये बोलताना अपघाताच्या दिवसाचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, घटनेच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मी स्वतः घटनास्थळी पोहोचलो होतो. तिथं उपस्थित असलेल्या स्थानिक सरपंचांनी मला एक हादरवून टाकणारी माहिती दिली. विमान कोसळत असताना त्यातून एक व्यक्ती बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गावकरी धावले, पण जवळ पोहोचण्यापूर्वीच विमानाचा भीषण स्फोट झाला असं मिटकरी यांनी सांगितलं. याचबरोबर अजित पवारांच्या मृत्यूबाबत मिटकरी पहिल्या दिवसापासून संशय व्यक्त करतायत. पण हा संशय दादा जिवंत आहेत याचा नसून अजितदादांचा घातपात झालाय याबाबतचा आहे. पण मंडळी, मिटकरी यांच्या या संशयावरूनही अजितदादा जिवंत आहेत असं बोललं जातंय. याचं अजून एक कारण म्हणजे अजितदादांच्या अपघातानंतर विमानात असणारे मृतदेह जळाले, पण कागद का जळाली नाही? या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण देताना एअरफोर्सचे माजी अधिकारी अजय परांजपे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, अपघातावेळी विमान क्रॅश झालं होतं, त्यामुळे त्याचे तुकडे झाले. अशा वेळी कुठलीही गोष्ट कुठेही फेकली जाते. कागद हे बांधलेले नव्हते, त्यामुळे ते बाहेर उडाले. त्याचबरोबर अजितदादा जिवंत आहेत असं म्हणण्याचं अजून एक कारण म्हणजे विमानाच्या पात्याचा रंग. सोशल मीडियावर अशा चर्चा रंगल्या आहेत की अजितदादा विमानात बसण्यापूर्वी विमानाच्या पात्यांचा रंग जो आहे तो हिरवा होता. मात्र अजितदादांच्या ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानाच्या पात्यांचा रंग जो आहे तो लाल आहे. त्यामुळे असं बोललं जातंय की अजितदादांचा मृत्यू झाला नाहीये, तर त्यांना शरद पवार यांनी परदेशात पाठवलंय. आता हे असं का केलं जाऊ शकतं, तर याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार असलेले संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य. या वक्तव्यानुसार दादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती आणि या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत अजित पवारांनी अपघातापूर्वी 15 दिवस आधी सांगितलं होतं. त्यामुळे दादांच्या जीवाला धोका होता आणि हा धोका टाळण्यासाठी शरद पवार यांनी राजकीय खेळी केलीये का, अशी शंका संजय राऊतांनी उपस्थित केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतंय की अजितदादा खरंच जिवंत आहेत. पण यावर विचार करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे अजितदादा मुंबईवरून सकाळी 8:10च्या सुमारास बारामतीच्या सभेसाठी निघाले होते. पण दादा विमानात बसताना जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये विमानाच्या आजूबाजूला अंधार आहे. एकूणच बघायला गेलं तर अजितदादा शेवटच्या क्षणी विमानात बसतानाचा कोणताही व्हिडिओ समोर आलेला नाहीये, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याचबरोबर अजून काही उपस्थित होणारे प्रश्न म्हणजे दादांच्या मृतदेहाची ओळख. अपघात झाल्यानंतर अजितदादांच्या मृतदेहाची ओळख घड्याळावरून झाली असं सांगण्यात आलं. मात्र काही दिवसांनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख घड्याळावरून नाही, तर मृतदेहावर असलेल्या कपड्याच्या तुकड्यावरून आणि पोस्टमॉर्टमच्या अहवालानुसार झाली आहे. त्यामुळं मृतदेहाबाबत अजून काही प्रश्न उपस्थित होत आहेत. ते म्हणजे मृतदेहाची डीएनए टेस्ट का झाली नाही? विमानाच्या अपघातानंतर फक्त अजितदादांचा मृतदेह दाखवण्यात आला, पण बाकी 4 व्यक्तींचे मृतदेह का दाखवले नाहीत? आणि माध्यमांमध्ये दाखवण्यात आलेला सोबतच सोशल मीडियावर व्हायरल झालेला अजितदादांचा मृतदेह जास्त फुगला का होता? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून अजितदादा जिवंत आहेत असं बोललं जातंय. पण मंडळी, या सगळ्या तर्कवितर्कांवर बोलताना ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम म्हणतात
की विमानात इंधनाचा साठा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळं आग लागल्यानंतर मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले होते. जर कोणी यामागे कट असल्याचं म्हणत असेल, तर कायद्यानुसार तो सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्यांची गरज असते. फक्त संशय व्यक्त करून एखाद्याच्या निधनासारख्या गंभीर विषयाला वेगळी कलाटणी देणं चुकीचं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता CID कडून केला जातोय. राज्य सरकारनं नेमलेल्या गुन्हे अन्वेषण विभागानं अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची मंत्रालयात 4 तास कसून चौकशी केली आहे. यावेळी CIDच्या तपासाचा सगळा रोख हा अजितदादांच्या अपघाताच्या आदल्या रात्रीवरती अवलंबून होता. 28 जानेवारीच्या बारामती दौऱ्याचं नियोजन नक्की कुणी केलं? त्यापूर्वीच्या हालचाली काय होत्या? यावर CIDनं प्रश्न उपस्थित केलेत. आता अजितदादांचे PA अविनाश सोलवट यांच्याकडून मिळालेली माहिती आणि विमानाचा ब्लॅक बॉक्स यातली माहिती याची पडताळणी केली जाणार आहे. विमानाचा जमिनीवर आदळण्यापूर्वीचा मार्ग आणि त्यानंतर झालेले पासपोर्ट यामधली विसंगती शोधण्याचं आव्हान आता CID समोर आहे. त्याचबरोबर प्रवासाच्या आदल्या रात्री म्हणजेच 27 जानेवारीला अजित पवारांची कुणाशी चर्चा झाली होती? दौऱ्यात शेवटच्या क्षणी काही बदल झाले होते का? 28 जानेवारीच्या बारामती दौऱ्याची आखणी कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आली होती? प्रवासाचा मार्ग आणि वेळ कुणी निश्चित केली होती? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दौऱ्यासाठी याच विमानाची निवड का केली गेली आणि त्यापूर्वी विमानाची तांत्रिक तपासणी झाली होती का? या सगळ्याचा देखील तपास होणार आहे. खरं तर अजित पवारांच्या अपघातानंतर अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यासारख्या नेत्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. आता याच दिशेनं CID देखील तपास करत असल्याचं बोललं जातंय. अजित पवारांच्या विमानाचा बारामती विमानतळावर झालेला अपघात हा फक्त तांत्रिक बिघाड आहे की काही षडयंत्र आहे? या दिशेनं तपास सुरू आहे. यासाठी अजितदादांसोबतचे निकटवर्तीय नेते आणि पदाधिकाऱ्यांची सुरुवातीला चौकशी केली जातीये. अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास 3 टप्प्यात होणार असल्याचं बोललं जातंय. पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, उंची, इंजिनचं तापमान आणि पायलट मधल्या संभाषणाचं तांत्रिक विश्लेषण केलं जाणार आहे. यासाठी ब्लॅक बॉक्सचा डेटा मिळवला जातोय. दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून स्फोटांचं नेमकं स्वरूप आणि आगीचं कारण शोधलं जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मानवी चूक, तांत्रिक बिघाड किंवा इतर काही हस्तक्षेप म्हणजेच घातपात यावर अंतिम अहवाल तयार केला जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. एकूणच काय तर उपमुख्यमंत्री अजित पवार जिवंत आहेत या चर्चा तेव्हाच थांबतील जेव्हा ब्लॅक बॉक्सची माहिती समोर येईल. सध्या तरी दादा जिवंत आहेत याचा कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाहीये. फक्त शंका आणि अजितदादांबद्दल लोकांच्या मनात असणारी आपुलकी या गोष्टींमुळे दादा जिवंत आहेत आणि ते परत येणार आहेत असं बोललं जातंय. आता दादांचा खरंच अपघाती मृत्यू झालाय की हा घातपात आहे हे सगळं तपासानंतर उघड होईल. तोपर्यंत या चर्चा अशा सुरू राहतील का हाही मोठा प्रश्न आहे. बाकी या सगळ्या चर्चांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.